आजचा अभंग आहे. नका वाटो मना विधी निषेधासे, स्मरावा मानसी पांडुरंग. खादलिया अन्ना मासी बोलू नये, अवघेची जाये एका घासे. जोडी होते परी ते बहु कठीण, करिता जतन सांभाळावे. तुका म्हणे येथे न मना विषाद, निंबेविण व्याध तुटो नये. याचा अर्थ आहे, तुम्ही विधिनिषेधाची कटकट मुळीच करू नका. पांडुरंगांचेच स्मरण मनात सतत करत राहा. सगळे जेवण होत आले आहे, पण शेवटच्या घासात माशी पोटात गेली असे कोणी कोणाला म्हणू नये, कारण त्या कल्पनेनेच सगळे अन्न ओकून बाहेर पडेल. एखादी लाभाची गोष्ट सहज घडते, पण पुढे जपून ठेवणे फार कठीण आहे, म्हणून तिचे दक्षपणे रक्षण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बोलण्याचा आपण विषाद मानू नका. खरोखर कडुलिंबाच्या काड्याशिवाय शरीरातील व्याधी बरी होत नाही. भगवत भक्ती ही अतिशय दुर्मिळ आहे. यासाठी या मार्गावर जपून प्रवास करावा लागतो. भगवत भक्ती करताना अनेक विधी निषेधाचे पालन करावे लागते. म्हणून भगवत भक्तीचा त्याग न करता पांडुरंगांचे सतत स्मरण करत राहावे व मनामध्ये विश्वास असावा की या हरिचिंतनाने सर्व अनर्थ कालांतराने आपोआपच नष्ट होतील. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, शृण्वतां जगतः कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना, हृदयंतस्तो या भद्राणी विधुनोती सुहृत्सताम. अर्थात अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्तांचे स्थितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भोगेच्छा धुवून टाकतात. अशा संदेशाचे योग्य श्रवण कीर्तन पावन करणारे असते. यासाठी हरिकीर्तन, हरिकथा, हरिसेवा यामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.